नमस्कार. मी डॉक्टर शिवानंद बासरे. मी आता तुमच्याशी नांदेडमधून बोलतोय. आमच्या दीर्घायू सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 12 पेक्षा जास्त वर्षापासून आम्ही जीवनशैलीजन्य आजारावर काम करतोय. म्हणजे डायबिटीज, थायरॉईड, वंध्यत्व, सांधेवात, आम्लपित्त, निद्रानाश अशा आजारावर गेल्या 12 पेक्षा अधिक वर्षापासून आम्ही विनामूल्य तत्वावर वन टू वन पेशंटशी काम करतोय. आमचं काम करण्याची माध्यमं व्याख्यानं आहेत, कार्यशाळा आहेत, काही पुस्तकाचे प्रकाशन आहेत, काही एक्झिबिशन्स आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही आमचे माहिती पत्रकं आहेत. या सर्व माध्यमातून आम्ही काम करतोय. या शृंखलेतला एक भाग म्हणजे आम्ही आत्ता येत्या 27 तारखेला म्हणजे बुधवारी आम्ही मधुमेह कार्यशाळा घेतोय. त्या मधुमेह कार्यशाळेचं नाव आहे चला मन शोधूया आणि मधुमेहाला हरवूया आणि तेही फक्त 63 दिवसामध्ये. म्हणजे ही एक अशी कार्यशाळा आहे जे तुम्हाला फक्त मधुमेहाची माहिती देणार नाही, तर तुमचा मधुमेह तुमच्या मनाच्या लेवलला म्हणजे मनाच्या ताकदीवर तुम्ही मधुमेहाला कसं हरवू शकता, मनाच्या ताकदीवर तुम्ही मधुमेहाला रिव्हर्स कसा करू शकता, मनाच्या ताकदीवर तुम्ही तुमचे HbA1c, तुम्ही तुमचे ब्लड शुगर लेवल आणि तुमची सगळी एनर्जी लेवल कशी मेंटेन करू शकता, हे आम्ही तुम्हाला येत्या 4 ते 5 तासामध्ये वन टू वन शिकवणार आहोत. ही कार्यशाळा आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या कार्यशाळा किंवा आपण जर सोशल मीडिया पाहिला तर अनेक प्रकारच्या दावे, प्रतिदावे, कार्यशाळा, ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळतात मधुमेहाच्या बाबतीमध्ये. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही चांगले गोष्टी पण दिसतात, की एखादा ट्रेंड आपण फॉलो केला म्हणजे काही काही जणांना फक्त 2 वेळा जेवण केलं की बरं वाटतं. काही जणांना वारंवार थोड्या-थोड्या वेळाने खाल्लं की मधुमेह बरा होतो. पण आमच्याकडे जे पेशंट येतात ते ऑलरेडी हे सगळे पॅटर्न फॉलो करून दुरुस्त न झालेले पेशंट येतात. मग आम्ही अशा पेशंटचा अभ्यास करतो, की त्यांनी तर सगळंच केलेलं आहे. त्यांनी प्राणायाम केलेला आहे, त्यांनी योगासनं केलेली आहेत, त्यांनी सकाळी-सकाळी भरपूर व्यायाम केलेला आहे. त्यांनी अगदी मोजून मापून ठरवून चांगलं-चांगलं खाल्लेलं आहे. तरी देखील त्यांचा डायबिटीज रिव्हर्स होत नाही. मग नेमकं चुकतंय कुठं? तर चुकतंय हे, की त्यांची मनाची स्थिती. आज आज म्हणतो आपण, की मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. पण जीवनशैली म्हणजे काय? जीवनशैली म्हणजे काय? आपण 100 वर्षापूर्वी गेलं, तरी वरण, भात, भाजी, पोळी आपण हेच खायचो. आता पण आपण तेच खातोय. मग बदललं काय? तर हे नेमकं बदललंय आपलं मन. आपली मनस्थिती जी 100 वर्षापूर्वी होती, जी 10-20 वर्षापूर्वी होती आणि आजची मनस्थिती. प्रत्येकाच्या मनात बदल झालेला आहे. हा बदल काय झालाय? आणि हा बदल पूर्वीसारखा तंदुरुस्त करण्यासाठी आपण काय करता येईल? तेही फक्त ओबड-दोबड म्हणून नाही, शास्त्राच्या आधारावर. ॲलोपॅथी, आयुर्वेद, योगशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र ह्या 4 शास्त्रांच्या मूळ सूत्रावर आधारित ही आरोग्य कार्यशाळा, ही मधुमेह कार्यशाळा आपण घेत आहोत. मला वाटतं तुम्ही एकदा यावं ह्या कार्यशाळेला. तुम्ही आलात तर कायमचं तुमच्या मनातल्या प्रत्येक गोष्टीचा मागोवा तुम्हाला इथं मिळेल आणि नक्कीच तुम्हाला डायबिटीज तुमचा रिव्हर्स करण्यासाठी लागणारी जी महत्त्वाची गोष्ट आहे, जी की आत्तापर्यंत मिस होत होती तुमच्याकडनं, ते तुम्हाला इथं त्याचं उत्तर मिळेल. त्यामुळं नक्कीच तुम्ही आत्तापर्यंत बरेच काही ट्रेंड्स फॉलो केले असतील, बऱ्याच काही युक्त्या फॉलो केल्या असतील, तर ही एक युक्ती आपल्या मनाला शोधण्याची तुम्ही अवलंबून घ्यावं, अवलंब करावा आणि नक्कीच त्याचा एक अनुभव घ्यावा. त्यासाठी माझं आव्हान आहे, खालच्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर इथे विचारा आणि नोंदणी करा आणि एक अनुभव मात्र नक्कीच घ्या. त्या बुधवारी म्हणजे 27 मे 2026 रोजी आपल्या शिवाजीनगर येथील हॉटेल विसावा पॅलेस म्हणजे नाना-नानी पार्कच्या शेजारी आहे. तिथे हा होणार आहे. एसी हॉलमध्ये कार्यक्रम आहे. साधारणतः 45 ते 50 मिनिटाचे 4 सत्र याच्यामध्ये होतील. आपल्याला मध्यंतरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येकाची प्रश्नोत्तरं तिथेही उपलब्ध असतील आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाचा कुठलाही छुपा एजेंडा आमच्याकडे नाहीये. म्हणजे तुम्हाला काहीतरी आवाहन करून इथं बोलवायचं आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला कुठलातरी वेगळाच प्रोग्राम सांगायचा आणि त्यातली काहीतरी वेगळीच फीस सांगायची. पैसे कमवण्याचा हा स्पष्ट हेतू याच्यामध्ये अजिबात नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा कार्यक्रम अटेंड केल्यानंतरच याची महत्ती तुम्हाला कळेल. त्यामुळं तुम्ही अटेंड करावं आणि शंका निरसन करावं असं आमचं आव्हान आहे.